हरे विठोबा रघुमा हरे विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा रघुमा स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेच विष्णूचे महापूजा हेचे विष्णूची महापूजा हेच विष्णूचे महापूजा
पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव अनुभवनाय तुझा अनुभव अनुभवनाय तुझा अनुभव
तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हेचे विष्णूचे महाभोजा विष्णूचे महाभोजा हेचे विष्णूचे महापूजा हेचे विष्णूचे महापूजा विठ्ठल 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 पुरुष मंडळी महिला मंडळी मायबाप सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे एक टाळी वाजवायची सगळ्यांनी हा महिला मंडळ वर हात करायचे सगळ्यांनी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की भारत माता की भारत माता की विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ति पितृ वचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा सत्य बोला मुखे दुःख वे अनेकांचे दुखे हेच विष्णूची महापूजा अनुभवनो ही तुझा निश्चयाचे बोळ तुका म्हणे तिची फोळ हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिं हम देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथमनमन
दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलाकांकते ज्योतिकामोदि भक्रम कलानिशवादा पणोहदार दक्षे समाधिस्तमूर्ते भजे ज्ञानदीप ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नवनिधिके दाता अस्वर दीन जानकी माता राम रसायन तुम रे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अजर बिहारी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम हे राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जय राम जय राम जय राम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवीर स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हेच विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवे करता घेतलेला भंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्याकरता जन्य खंड आपला देह जिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबारायांचा हो फार चरणांचा नाही मायबाप अगदी 4 चरणांचा परंतु भगवान विष्णूंची विष्णू पूजा म्हणजे नेमकं काय भगवंताची पूजा म्हणजे नेमकं काय हे पटवून देणारा हा भंग विठाला 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 किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात तुम्हा सर्वांना ज्ञात आहे ब्रह्मलीन गुरुमाऊली हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ बापू म्हणून आपण ज्या साधूंना सर्वजण ओळखतो नोहे नोहे ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या संस्कारानं ही भूमी पुनीत झालेली आहे पावन झालेली आहे असे असणारे बापू आणि यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी यांच्याच संस्कारातील यांच्याच संस्कारानं पुनीत झालेला हा परिवार आणि या बाईत परिवारामधील श्री चंद्रकांत दादा गजानन बाईत असतील
त्यांच्या पत्नी सविता चंद्रकांत बाईत असतील, त्यांचे चिरंजीव पियुष दादा असतील, या सर्वांच्या आग्रहास्तव आपल्या या सुंदर अशा महादेववाडी कोलाड या ठिकाणी येण्याचा आलेला हा योग आणि किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण जमलेले आहात. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की आज भगवान श्री नारायणांची सत्यनारायण महापूजा या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्त या परिवाराच्या आग्रहास्तव या संपूर्ण आपल्या या तालुक्यामधील असेल, जिल्ह्यामधील असेल, अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामधील या परिसरामध्ये या रोहा तालुक्यामध्ये प्रथमताच येण्याची संधी आदरणीय दादांनी आम्हाला दिली आणि या परिसरामध्ये आल्यानंतर अनेक मान्यवर मंडळी, अनेक दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ओळख जरी कुणाची नसली तरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गुरुतुल्य मंडळीला अगदी मनापासून वंदन करतो. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळं गुरुजन मंडळीला, सर्व त्या ठिकाणी गुरुबंधू मंडळींना मनापासून वंदन करतो. अगदी या परिसरामध्ये आल्यानंतर खरं तर मन अगदी खुश होऊन जातं बरं का. का खुश होतं त्याला एक कारण आहे महाराज. ज्यावेळेस आम्ही आषाढी वारीला पंढरीच्या दिशेने जात असतो आणि पंढरीच्या दिशेने जात असताना आम्हाला या परिसरातील ज्यावेळेस दिंड्या दिसतात, कोकण दिंडी असेल, आपल्या या परिसरातील ज्यावेळेस दिंड्या दिसतात ना, अगदी मन खुश होऊन जातं. त्याला कारण आहे की बाबा, काय कारण आहे माहिती आहे की या परिसरामध्ये आल्यानंतर आता आमच्या परिसरात जर कीर्तन असतं, हे कीर्तन, तर याच्यामधले निम्म्याच्या वर पॅन्ट शर्टवर उभे असते बरं का. एकतर उभेच राहत नाही, पण राहिले तरी पॅन्ट शर्टवरती आहे. पण या परिसराला या साधूंची संगत आहे. गुरु या करता असावा, साधू या करता असावा, संत या करता असावा मायबाप, की संस्कारानं आपल्याला पुनीत केलं पाहिजे. हे संस्कार कुठं दिसतात ते आपल्या परिवारामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये दिसतात. हे गुरु माऊलींनी, आदरणीय बापूंनी आपल्याला दिलेले संस्कार आहेत. आणि म्हणून या परिसरामध्ये आल्यानंतर पुरुष मंडळी तर आहे, पण आमच्या माता भगिनी सुद्धा एक साडी आणि भगवंताकडे जात असताना नटूनच गेलं पाहिजे. असं आळसटेल गेलं नाही पाहिजे, नटूनच गेलं पाहिजे. मग ती अगदी गोड सुंदर पद्धतीनं या दिंडीकडे बघितल्यानंतर अगदी गोड पद्धतीनं तो आनंद घेतल्यासारखं वाटतो महाराज. भगवंताच्या नावामध्ये जो आनंद आहे तो नाचून गाऊन घेतला पाहिजे. आणि पंढरीच्या वाटेला आपण सर्वजण तर दिंडीला जात असतात महाराज. काय आनंद आहे पंढरीच्या वाटेला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल, मृदंगाचा ध्वनी, टाळाचा ध्वनी, गायनाचा ध्वनी, इतकं गोड भजन त्या पंढरीच्या वाटेवर चालतं. ते गोड भजन आमच्या पांडुरंगाला आवडतं माय बाप. किती गोड भजन आहे का. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह, झाला वृंदावन. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह, झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे, तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन, आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला.
बाप या वारीमध्ये काय आनंद आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. वारी का करावी जीवनामध्ये आल्यानंतर त्याला कारण आहे. वारीमध्ये श्रीमंतही असेल आणि गरीबही असेल, एकाच पंक्तीला जेवतात. हा वारीचा मोठेपणा आहे. पैशाची गरज नाही, श्रीमंतीची गरज नाही, सत्तेची गरज नाही मायबाप. अंतकरणामध्ये शुद्ध भाव असावा आणि तो शुद्ध भाव त्या पंढरीच्या पांडुरंगाला आवडतो. आणि त्या पंढरीच्या दिशेने जात असताना मृदंग वाजवण्याचा आनंद वेगळा, टाळ वाजवण्याचा आनंद वेगळा, काकडा म्हणण्याचा आनंद वेगळा, भजन म्हणण्याचा आनंद वेगळा, हरिपाठाचा आनंद वेगळा. वारीच्या वाटेवर फक्त अंतकरणापासून भजन केलं ते भगवंताला आवडतं. हो नादा पांडुरंग टाळ मृदंगाच गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. हो भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. हरी बोल विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला. ओ विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला. एवढं गोड भजन कुठं असतं माबा? वारीच्या वाटेवरती असतं. म्हणून ही सर्व गुणीजन मंडळी जी आहे, खरं विशेषतः या परिसराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे की हे संस्कार आपल्यावरती आहे. आणि म्हणून सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आज सेवा ज्या निमित्त आहे ती सत्यनारायण महापूजा. नारायण म्हणजे काय? तर भगवान विष्णू परमात्मा, भगवान विठ्ठल तोच आहे, भगवान विष्णू तोच आहे, भगवान राम तोच आहे, भगवान कृष्णही तोच आहे. पण सत्यनारायण म्हणजे नेमकं काय? तर नारायण सत्य आहे हे दाखवून देणारी कथा म्हणजे सत्यनारायण कथा. आणि सत्यनारायणाची ही महापूजा. नेमकं नारायण म्हणजे काय, भगवंताची पूजा म्हणजे नेमकं काय, तर ते तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. पहिलं कारण त्याला सांगितलं. काय कारण सांगितलं? स्वामी काज. काय सांगितलं? स्वामी काज. स्वामी म्हणजे काय हो? स्वामी म्हणजे दोन अर्थ होतात. एका दृष्टीनं पूर्वी देवांच्या पत्न्या देवांना काय म्हणायच्या? स्वामी म्हणायच्या. पण आता आपण स्वामी म्हणून जर विचार केला तर स्वामी शब्दाचा अर्थ आहे मालक. मालक काय म्हटलं जातं? मालक. मालकाकडे काम करत असताना इमानदारीनं जो काम करतो, मालकाचं काम इमानदारीनं करतो, त्याला म्हणावं विष्णू पूजा. म्हणजे ते काम करत असताना अंतकरणामध्ये मालक आणि आपण एकच आहोत या दृष्टिकोनातून जर ते काम करत असताल तर तुकोबाराय म्हणतात हीच एक विष्णू पूजा आहे. कुठली? मालकाचं काम इमानदारीनं करणं हेच विष्णूची महापूजा. दुसरं कारण सांगितलं स्वामी काज, गुरुभक्ती. दुसरं काय सांगितलं? गुरुभक्ती. आपण ज्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो, ज्या पवित्र राष्ट्रामध्ये जन्माला आलो, जगाच्या पाठीवर मायबाप अनेक देश आहेत. किती देश आहेत? अनेक देश आहेत. पण मला सांगा, असं कुठल्या देशाला म्हटलं जातं का पाकिस्तान माता, इंग्लंड माता, जपान माता? मग कुठल्या देशाला म्हटलं जातं? भारत माता. का म्हटलं जातं हो? इथं संतांचं वास्तव्य आहे, इथं देवांचं वास्तव्य आहे. संतांच्या, ऋषीमुनींच्या, शूरवीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी महाराज. जे ते वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश टाळकरी हा. जेथे वैष्णव
धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास पुण्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास पुण्यभूमी पुण्यदेश ओ जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास पुण्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश 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 हा देश का पवित्र आहे, ही भूमी का पवित्र आहे, त्याला कारण आहे महाराज. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्यदेश. ही भूमी धन्य आहे आणि पुण्यवान असणारा देश आहे. त्याला कारण एकच, इथं संतांचं वास्तव्य आहे, इथं शूरवीरांचं वास्तव्य आहे. आणि अशा पवित्र देशामध्ये आपल्याला गुरु मिळाले ज्ञानोबरायांसारखे, गुरु मिळाले तुकोबरायांसारखे, गुरु मिळाले नाथ महाराजांसारखे, गुरु मिळाले नामदेव महाराजांसारखे. आणि हे गुरु आपल्या जीवनामध्ये काय करतात तर योग्य ती दिशा दाखवण्याचं काम गुरु आपल्या जीवनात करत असतात महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावा. गुरु काय करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे का? गुरु माझ गणगोत गुरु हीच माबुली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा उरताटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. ऐका, आपल्या जीवनामध्ये का गुरुची संगत महत्वाची आहे. संतांनी आपल्याला योग्य ती दिशा दाखवून दिली आहे. इकडे लक्ष द्या मायबाप सगळ्यांनी. काय दिशा दाखवून दिली संतांनी? त्या मार्गाने संत चालत गेले. दादा आवाज आला. त्या मार्गाने संत चालत गेले आणि आपल्याला मायबाप रस्ता दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काय. संतांनी जीवन जगण्याचा योग्य मार्ग आपल्याला दाखवला मायबाप. आपल्याला संगत कशी असावी, आपण कसं बोलावं, कसं राहावं, कसे संस्कार आपल्याकडे असावे, हे सांगण्याचं काम गुरूंनी आपल्या जीवनामध्ये करावं. आणि म्हणून म्हटलं जातं, हो संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला
तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटलं भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल ओ गुरु एक तोची माझा विधाता विश्व हे सकळ भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल. जीवनामध्ये गुरु प्रत्येकाच्या अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी काज आपल्या मालकावरती काम करत असताना श्रद्धेनं काम करावं, विश्वासानं काम करावं. दुसरी महत्वाची गोष्ट गुरुवरती अनन्यसाधारण भाव असावा. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, आपल्या वडिलांना जी आपल्याला परंपरा चालू करून दिलेली आहे, सद्गुरु जोग महाराजांनी आम्हाला जी परंपरा चालू करून दिलेली आहे, विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जी परंपरा चालू करून दिलेली आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी जी परंपरा चालू करून दिलेली आहे, ती परंपरा जोपासण्याचं काम करणं हे आपलं खूप मोठं महत्वाचं कार्य आहे महाराज. पितृवचन सेवापती, पितृंचं वचन आपण पाळायचंय महाराज. पितृवचन म्हणजे नेमकं काय? जी परंपरा आपल्याला चालू करून दिली त्या परंपरेचं पालन करणं, त्या परंपरेचं पोषण करणं, ती परंपरा चालवत राहणं हे पितृचं वचन आहे. जसं प्रभू रामचंद्रांना रघुराजानं चालू करून दिलेली परंपरा, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हो, अहो देवादिकांना सुद्धा ती परंपरा चालू करून दिलेली होती. ती परंपरा जोपासण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं. म्हणून म्हटलं जातं एक पत्नी एक वचनी एक बाणी. एकदा बाण सोडला की सोडला, पुन्हा तो बाण भात्यामध्ये येणार नाही. एकदा वचन दिलं की दिलं, पुन्हा ते वचन मागं घेणार नाही. एक पत्नी, एका पत्नीवरती त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या पत्नीवरती श्रद्धा भावानं तिच्यासोबत संस्कार करणं, तिच्यासोबत त्या ठिकाणी संसार करणं, या सर्व ज्या गोष्टी आहेत या कुणापासून आल्या तर पितृवचन वडिलांपासून करती. येथे वडील जे जे करती तया नाम धर्म तेविती. ऐका, वडिलांनी जी परंपरा चालू करून दिली ती परंपरा आपण जोपासणं. पहिलं कार्य सांगितलं स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि सेवापती. पतीची काय करायला लावली महिला मंडळ? सेवा. का पतीने आपली करायची? कोणी करायची? कोणी करायची? आपण पतीची सेवा करायची. जी महिला मंडळ, जी माता भगिनी, जी महिला आपल्या पतीची सेवा करते त्या महिलेला काय म्हटलं जातं? पतिव्रता का पतिव्रता? काय म्हटलं जातं? पतिव्रता. जी नवऱ्याची सेवा करते तिला काय म्हटलं जातं? पतिव्रता. आणि जी नवऱ्याकडून सेवा करून घेते तिला काय म्हटलं जातं? पतिव्रता. वा 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 वा. पतिव्रता म्हटल्यानंतर आत्ताच दत्त जयंती झाली महाराज. भगवान दत्तात्रयांची आई
अनुसया माता. काय पतिव्रताची ताकद आहे महाराज. एका पतिव्रते स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. माता अनुसया मातेचा प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहित आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं, पतिव्रतेमध्ये किती ताकद आहे मायबाप ऐका सगळ्यांनी. महानिर्वाण झालं, प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं, या सृष्टीचा नियम आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायातील 159 क्रमांकाची ओवी घेतली आणि ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नसे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. जन्माला आलं त्या आवाजात त्याला जावं लागतं, जो गेलाय त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. 2 कारणं सांगितले, एक कर्म, दुसरं वासना. या गोष्टींमध्ये गुंतला तर महाराज म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे हरे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूडमध्ये पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. दुसरी ओवी महाराज सांगतात ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 144 क्रमांकाची ओवी, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांत राहते स्वीकारीजे चैतन्य नाते. कपडे वापरतो आपण, कपडे वापरून वापरून महिला मंडळ कपडे जुने झाले, पुरुष मंडळी कपडे जुने झाले. काय करतो आपण, काढतो आणि टाकून देतो. गाडी पुसायला करतो, घरात पुसायला करतो, काढून एकदा जीर्ण झाले की काढून टाकतो. तसंच या जीवाचे आत्मा हा अमर आहे आणि हा आत्मा एकदा की शरीर जीर्ण झालं, एकदा की शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारची व्याधी लागली, एकदा की शरीर नासलं की हा आत्मा सोडून देतो. म्हणून प्रत्येकाचं मरण ठीक आहे महाराज ठरलेलं आहे. देवादिकांना जावं लागलं, संतांना ऋषीमुनींना जावं लागलं. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे टाळ घेऊन उभे त्यांना सुद्धा जावं लागणार. आणि खालचे तुम्हाला पण याचे कपाय त्याचे कपाय तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला जायचंय. या सृष्टीचा नियम आहे. आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. टाटा टाटा सगळ्यांनी टाळ वाजवायचे मायबाप. क्या बात आहे, जय हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतो, हो देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. कोण कोण गेलं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 ना तू पंतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. जायचं प्रत्येकाला आहे. मग करायचं काय संतांनी आम्हाला सांगितलं. उठा उठा जागा रे पाठी पयाल मोठे, उठा उठा जागा रे पाठी पयाल मोठे, उठा उठा जागा रे पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा रे पाठी भयाले मोठे, पाठी पयाल मोठे. पाठी भयाले मोठे. जावं प्रत्येकाला लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. पण राजाचं असं आहे महाराज, राजाला सूर्याच्या साक्षीनं अग्निडाग द्यावा लागतो. मी पतिव्रतेची ताकद सांगतो आणि पुढे चालतो. राजाला सूर्याच्या साक्षीनं अग्निडाग द्यावा लागतो. ज्यावेळेस महाराजांना गडावरती आणलं,
आणि गडावरती आणल्यानंतर महाराजांचं त्या ठिकाणी महानिर्वाण झालेलं आहे. महाराजांना अग्निडाग द्यायचा आहे. सूर्य आता अस्ताला जाणार, पण सूर्याच्या साक्षीनं अग्निडाग द्यायचा. महाराजांच्या पत्नीचं नाव आहे पुतळाबाई राणी सरकार. काय नाव होतं? पुतळाबाई राणी सरकार. आणि पुतळाबाई राणी सरकारांचा नित्य नियम होता. पतिव्रतेची ताकद सांगतो, ऐका बरं. पुतळाबाई राणी सरकारांचा नित्य नियम होता, जेव्हा जेव्हा ही छत्रपती गडावरती येतील तेव्हा तेव्हा छत्रपतींचं दर्शन घेणं आणि त्यांची सेवा करणं हा नित्य नियम होता बरं का. कुणाचा कुणाचा होता? लक्ष आहे का तुमचं? माझी भाषा कळते का तुम्हाला सगळ्यांना? आमच्या इकडं शिर्डीकडं, मी शिर्डीचा आहे, आमच्या इकडं शिर्डीकडं माणसं मेल्यानंतर जाळतात. इकडं कसं काय? तसंच आहे ना? बरं बरं, माझी भाषा कळते का तुम्हाला सगळ्यांना? बरं बरं, सगळ्यांनी असं फ्रेश बसा बरं माझ्याकडे बघा. हो, पतिव्रतेची ताकद सांगतो की त्यांचा नित्य नियम होता, जेव्हा जेव्हा छत्रपती गडावरती यायचे तेव्हा तेव्हाही दर्शन केल्याशिवाय जात नव्हत्या. आणि आज महाराजांचं महानिर्वाण झालंय आणि महाराजांना अग्निडाग द्यायचाय सूर्याच्या साक्षीने. सूर्य तर अस्ताला निघालाय. आता काय करायचं? ज्यावेळेस त्या आई साहेबांना कळालं आणि आई साहेबांना कळाल्याच्या नंतर त्यांनी सूर्याकडे बघितलं आणि सूर्याला सांगितलं, हे सूर्यदेवा, जर माझी ताकद, माझी सेवा, माझी पतीची सेवा जर योग्य असेल, चांगली असेल आणि त्या ठिकाणी त्यामध्ये शुद्धता असेल, तर जोपर्यंत मी गडावर जात नाही तोपर्यंत तू जागचा सुद्धा हलू नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुस्तकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राणी सरकार जोपर्यंत त्या गडावरती गेल्या नाही तोपर्यंत तो सूर्य जागचा हल्ला नाही. याला म्हणतात पतिव्रतेची ताकद. पतिव्रतेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. म्हणून पतीची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिली सेवा सांगितली स्वामी काज. स्वामीची सेवा, स्वामीची सेवा म्हणजे काम करताना योग्य पद्धतीनं काम करणं. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती, भगवान विष्णूंची महापूजा म्हणजे नेमकं काय? तर या गोष्टी ज्याच्याकडे आहे तीच भगवान विष्णूंची महापूजा अभंगाच्या प्रथम चरणात. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन देवापती, वाह, 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 क्या बात है, जय हो. देवापती, वाह. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, ओ पितृवचन सेवापती,
वाह, 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 जय हो, क्या बात है. पूजा स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा हेच विष्णूचे महापूजा एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा वा, क्या बात है. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा. याच्यापेक्षा वेगळा अनुभव नाही. महाराज म्हणतात हेच विष्णूची महापूजा अनुभवणू ही दुजा. या चार गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये बास भगवंताची पूजा म्हणजे हीच पूजा आहे. मग या मिळालेल्या नरदेहामध्ये आल्यानंतर या चार गोष्टी आपल्या जीवनामध्ये असू द्याव्या. विश्वाच्या मालकाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. कुणाला आवडतं ते? विश्वाच्या मालकाला. या जगाला काय आवडतं त्यापेक्षा विश्वाच्या मालकाला काय आवडतं हे आपण केलं पाहिजे. त्या विश्वाच्या मालकाला आवडतं आमच्या संतांनी सांगितलं. नामाचा उच्चार रात्रंदिस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तू ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. पवित्र नरदेहामध्ये आल्यानंतर काय खावं आणि काय खाऊ नये, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी हे विश्वाच्या मालकाला आवडतं. तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तू ऐका प्रकार. त्या विश्वाच्या मालकाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. कपाळाला सुंदरसा चंदनाचा टिळा लावलेला त्याला आवडतो. कपाळाला सुंदरसा बुक्क्याचा टिळा लावलेला त्याला आवडतो. आणखी काय आवडतं हे सगळं जरी असेल पण आपल्यामध्ये काय झालं माहितीये, याचा त्याचा द्वेष करणं हा भाव जास्त वाढला. कपाळाला टिळाय वेश वारकऱ्याचा आहे पण एकामेकामध्ये द्वेष भावना वाढली. पण महाराजांना हे सगळं आवडतं. त्याचबरोबर काय आवडतं तर आपल्या वारकऱ्यांमध्ये जे प्रेम आहे ना ते प्रेम देखील भगवंताला आवडतं. कारण इथं असं आहे या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी कर्मप्रधान हे जीवन आहे. कसं जीवन आहे मायबाप? कर्मप्रधान हे जीवन आहे. याला थोडा इको राहू दे दादा बोलताना. कर्मप्रधान जीवन आहे म्हणजे कसं या सर्व गोष्टी जरी केल्या आणि कर्म वाईट केले महाराज, कर्म जर वाईट केले आणि तिन्ही देव जरी आपल्या बरोबर असले तरी आपलं रक्षण होऊ शकत नाही. आणि कर्म जर चांगले केले तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये असेल तरी आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. कारण कर्मप्रधान हे जीवन आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. कशा पद्धतीनं कर्माची गती आहे का? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून
जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कर्मप्रधान हे जीवन आहे मायबाप. तुम्ही म्हणताल महाराज आमच्या गावामध्ये ज्यांनी चांगले कर्म केले तेही तिथंच गेले. कुठे? स्मशानभूमीमध्ये. ज्यांनी वाईट कर्म केले तेही कुठे गेले? बारीक वाटा. ज्यांनी वाईट कर्म केले तेही कुठे गेले बाबा? तिथंच गेले. मग महाराज आम्हाला सांगा चांगले कर्म केल्याचा फायदा काय, वाईट कर्म केल्याचा तोटा काय? हो, वाईट कर्माचाही तोटा आहे, चांगल्या कर्माचाही फायदा आहे. काय फायदा आहे का? महाभारतामध्ये दोन पात्र आपल्याला बघायला मिळतात. एक आहे पांडवांचं आणि एक आहे कौरवांचं. पण तुमच्या सगळ्यांच्या समोर दोन पात्र जरी असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारला सांगा पांडवांचे कर्म कसे होते, तरी तुमच्या मुखातून काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? चांगले कर्म होते. आणि कौरवांचे कर्म कसे होते असं विचारल्यावर काय उत्तर येईल? वाईट कर्म होते. मग महाराज कौरवही गेलेत, पांडवही गेलेत, याचा फायदा तोटा काही झाला का? हो, कबीर महाराजांनी सांगितलं फायदा तोटा. ऐका. हो, कौरव पांडव दोन बाई, कौरव पांडव दोन बाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोन बाई, एक सच्चा एक झूठा. हे सच्चा तो वैकुंठ जावे. ऐकलं? सच्चा कुठं गेला? वैकुंठात गेला मायबाप. हो, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बेटा. हे सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बेटा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. निंदा मत करना किसकी. निंदा कर्मप्रधान जीवन आहे. पांडवांचा दृष्टांत तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. विश्वाच्या मालकाला हे सगळं करत असताना योग्य कर्म आवडतात. कर्म आपल्या जीवनामध्ये चांगले असावे आणि त्या कर्माच्या बळावरती आपल्याला फळ सुद्धा चांगलं मिळणार आहे. म्हणून केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले. ऐसे किती जीवनामध्ये कर्म करत असताना शुद्ध कर्म असावेत. जीवनामध्ये जीवन जगत असताना शुद्ध कर्मानं जीवन जगावं, मुखानं सत्य बोलावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सत्य बोले मुखे, 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 सत्य बोले मुखे.
मुखे सत्य बोले 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 मुखे जय हो, क्या बात है. बोले मुखे सत्य 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 बोले मुखे क्या बात है. जय हो. सत्य बोले मुखी दुखवे आणि कांचे दुखे. मुखानं सत्य बोलावं आणि आपली जी मंडळी आपली जी माणसे ज्यांच्यावरती आपण अत्यंत मनापासून प्रेम भावानं ज्यांच्या सोबत राहतो त्या प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे आपलं काम आहे. आणि हे विश्वाच्या मालकाला आवडतं. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या मुखानं जो सत्य बोलतो दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो सहभागी होतो. महाराज म्हणतात हेच विष्णूची महापूजा अनुभव नो हे तुझा. विश्वाच्या मालकाला अंतकरणामधला भाव आवडतो. काय आवडतो? शुद्ध जाचा भाव झाला दुरी नाही देवतयाला दुरी नाही देवतयाला दुरी नाही देवतयाला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवतयाला. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. अंतकरणापासून जर त्याची भक्ती केली जेव्हा जेव्हाही आपल्यावरती संकट येईल मायबाप त्या भगवान परमात्म्याला आवाज द्या. निश्चित पद्धतीनं आपल्या संकटाचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. 5 पांडवांपैकी भीमजी जे आहेत 5 पांडवांपैकी भीमजी जे आहेत त्या भीमजींचे नातू विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. 5 पांडवांपैकी भीमजी जे आहेत त्या भीमजींचे नातू श्री खाटू श्यामजी. आणि या खाटू श्यामजींना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आवाज त्या ठिकाणी आशीर्वाद दिलाय की तुझ्या करता तुझ्या पायरीवरती तुझ्या दर्शनाकरता तुझ्याकडे आलेल्या भक्ताच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण करेल. हा आशीर्वाद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्री खाटू श्यामजींना दिलेला आहे. आणि एका भक्तानं जर त्या भगवंताची सेवा केली आणि अंतकरणापासून ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस त्याला आवाज दिला तर मायबाप तो आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. याला आवाज द्या दादा थोडासा. एका भक्तानं श्री खाटू श्यामजींना दिलेला आवाज केलेली प्रतिज्ञा केलेली विनंती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओ अंधेरों की नगरी से
कैसे मैं पार जाऊं। शाम बोलेने आजा, हौसला हार न जाऊं। हो शाम आजा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। वाह क्या बात है, मृदंगाचार्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी, क्या बात है वाह। हो तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हरावो ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना। मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। एका भक्तावरती जर संकट आलं मायबाप, आणि त्या भक्ताची भक्ती जर त्या पद्धतीची असेल, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल, शुद्ध भावाने त्याची भक्ती करत असेल, तर भक्ताचं संकट देव सहज निवारण करत असतो. पण त्याच्यापर्यंत आरोळी गेली पाहिजे. जशी द्रौपदी मातेवरती कठीण प्रसंगाला आवाज दिला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, विश्वाचा मालक त्या ठिकाणी आला. तसंच खाटू श्यामजींच्या एका भक्तानं दिलेला आवाज आहे महाराज. हो तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. हो शाम आजा, तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा हो मैं बाबा, ओ भटक रहा हो मैं बाबा, पार लगावो ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आवो ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आवो ना. ओ तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आवो ना. अब जल्दी आवो ना, अब जल्दी आवो ना. त्या विश्वाच्या मालकाला अंतःकरणातला भाव आवडतो, त्याची सेवा केली आवडते ना. महाराज म्हणतात हेची विष्णूची महापूजा, अनुभव नोही तुझा. एखादा निश्चय जर केला आणि तो निश्चय जर आपण भगवान परमात्म्याकडून आपल्या अंतर्भावानं त्याची सेवा करत करत त्या सेवेचा निश्चय जर पूर्ण केला, तर महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. निश्चयानं त्याची सेवा केली तर तुकोबाराय म्हणतात विष्णूच्या पूजेचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझ्या. एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि माझ्यासोबत सगळ्यांनी एक टाळी वाजवायची आहे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरि हरि विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय रखुमाई रखुमाई जय रखुमाई जय रखुमाई 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 जय रखुमाई जय जय रखुमाई जय रखुमाई जय रखुमाई जय जय रखुमाई जय रखुमाई जय रखुमाई रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नोही तुझा सत्य बोला मुखी दुखवी आणि कंची दुःखी हेच विष्णूची महापूजा अनुभव नोही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नोही तुझा. मला दिलेल्या वेळाप्रमाणे जवळपास माझी वेळ संपलेली आहे आणि याच परिसरामध्ये 9 ते 11 या वेळामध्ये कार्यक्रम असल्या कारणानं या ठिकाणी दादांना सेवा लवकर घेण्याची सेवा या ठिकाणी विनंती केली होती आणि दादांनी ती देखील मान्य केली. आपण सर्व गुरुबंधू मंडळी गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आता याला थोडा आवाज द्यायचा. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर योग्य कर्म नसेल, विश्वाच्या मालकाचं भजन जर नसेल तर येणारा काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. आमच्या नाथबाबांनी सांगितलं किती भयानक आहे हा काळ ऐका. हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. मायबाप सगळ्यांनी दोन्ही हात वर करून टाळी वाजवायची आहे. आमच्या नाथबाबांनी पिंगळ्याच्या माध्यमातून सांगितलं येणारा काळ किती भयानक आहे ऐका. इकडे लक्ष द्या. या पिंगळ्याची सुरुवात अशी आहे, या पिंगळ्याची सुरुवात अशी ऐका. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या हरीला तुम्ही सावध व्हावे, वरल्या हरीला. हे पाटील बुवाला मग जाऊन सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला मग जाऊन सवे, पाटील बुवाला. हे चिठ्ठी येईल मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. हे पिंगळा पिंगळा पड्या पिंगळा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देख, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोले से देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले से देखा, पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान हे लटकेन बोलू आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, हे लटकेन बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकेन बोला आम्ही वर्तमान कोटे. हे पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगाग बाई
अवघा 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 दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे दांगड धिंगाग अवघा दांगड धिंगाग अवघा दांगड धिंगाग अवघा दांगड धिंगाग करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदया दान 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 मागायच आलो दान मागायच दान मागायच आलो दान मागायच दान मागाया आलो दान मागाया दान मागाया आलो दान मागाया हे गुळगुळा वाजती टाळ जन जनानाद रसाळ गुलावाजती टाळ जन जनानाद रसाळ हे गुळगुळा वाजती टाळ जन जनानाद रसाळ गुलावाजती टाळ जन जनानाद रसाळ हे दाताचं दात म्हण घ्या ग कोणे दाताचं दात म्हण घ्या ग कोणे कुंको 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 क्या कोणी काळामणी कुंको क्या कोणी काळामणी कुंको क्या कोणी काळामणी कुंको क्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी अहम वाग्या सोहम वाग्या अरे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी हे नाही काल मग दुसरा येईल हे नाही काल हेंदरी नाही काल मग दुसरा येईल हेंदरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ दुसरा येईल सरत शेवटी बा जनार्दनी आमची काय बाजाई करणारी आमचं काय बाजारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी पिंगळ्याच्या माध्यमातून संत आपल्याला जागवण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या या बाईत परिवारानं आदरणीय आमचे श्री चंद्रकांत गजानन बाईत असतील, त्याच पद्धतीनं त्यांच्या पत्नी सविता चंद्रकांत बाईत असतील, त्यांचे चिरंजीव पियुष दादा आणि त्यांच्या सर्व कन्या, या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा आलेला हा योग सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी वंदन करतो. सर्व गुरुतुल्य मंडळी सगळ्यांना मनापासून वंदन, सर्व गुणीजन मंडळी सगळ्यांना मनापासून वंदन. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले लेकरे वेडी वाकुड करा क्षमापराध महाराज तुम्ही हे नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा महापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
सद्गुरु जोग महाराज की जय. समर्थ सद्गुरु पुरुषोत्तम बापू महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.